नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे 28 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची. आता सध्या मुलांच्या शाळासुद्धा चालू झालेल्या आहेत. जर तुम्हाला शिवण क्लास करायचा असेल तर तुमच्याजवळ बाहेर जायला वेळ नाही आहे, तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा. रोज तुम्हाला एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड राहील. तर मग आजच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरुवात करूया पेपर कटिंगची. पेपर कटिंग हे मी सगळं अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. तर 28 साईजचं कटोरी ब्लाऊज आहे बरोबर, आणि आपल्याला त्याची पेपर कटिंग करायची. तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला 28ला 4मध्ये डिवाईड करायचं आहे, म्हणजेच 4 भाग त्याचे काढायचे. तर आता चौथा भाग त्याचा निघणार आहे 7 बरोबर. 7 चोक 28 होता बरोबर. तर मग आपली छातीचं माप झालं हे 28चं आहे छाती. तर आपण जे आता चौथा भाग काढणार आहोत तो आता घेणार आहोत, तो आहे बरोबर 7 बरोबर. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की आपली ही 7ची घडी आहे किंवा 7च्या मापाचं हे ब्लाऊज आहे 28 साईजचं. त्यानंतर शोल्डर. आता छाती जर कमी असली तर शोल्डरचं साईजसुद्धा बदलते. तर कुणाकुणाला आता शोल्डर कसं असतं की कुणाला शोल्डरची जी पट्टी असते ती मोठी हवी असते किंवा लहान हवी असते बरोबर. तर तुम्ही त्या साईजनुसार शोल्डर घेऊ शकता. तुम्ही 5.5सुद्धा घेऊ शकता, 5 पण घेऊ शकता बरोबर. आता त्यानंतर मोंडा आहे आपला 5.5. मोंडा आपल्याला किती घ्यायचा आहे, त्याचा 28 साईजला आपला मोंडा हा 5.5 ठेवायचा असतो. आणि त्यानंतर जे आपलं कमरघेर आहे 6.5. आता कुणाकुणाचं 7 पण राहू शकतं, जसं चेस्ट आहे त्याचप्रमाणे कमर, किंवा 6.5च्या ऐवजी 6सुद्धा असू शकते, किंवा कमर हे कमी जास्त असू शकतं. तर इथं माझं कमरचं माप आहे 6.5 ते टाकलेलं आहे. त्यानंतर बाहीगेर आता आपलं दंडघेर आणि बाहीगेर हा एकच असतो. तर मग तो आहे 5.5. तो पण साईजनुसार बदलू शकतो. दंडघेर जर थोडा मोठा असला तर 5.25पर्यंतसुद्धा जाऊ शकतो. आणि बाही उंची आता मोस्ट ऑफली आता बघितलं तर 28 साईजचं ब्लाऊज आहे आपलं, तर कोणी 3.5चं घालते तर कोणी 4 इंचाची घालते, याच्या पुढे घालत नाही. आणि जे असे जसे आपण पैठणीवरचे ब्लाऊज वगैरे शिवतो तर त्याच्यावर लॉंग स्लीव्ज या घातल्या जातात. आता त्यानंतर उंची. आता 28 साईजचं ब्लाऊज आहे, तर आपली मोस्ट आपण ती उंची 13पर्यंत घेऊ शकतो. म्हणजे 13 इंचाची आपण ती उंची घ्यायची आहे. कुणाची 13.5ची असते, पण 13च्या खाली घ्यायचं नाही, त्याच्याने ब्लाऊज हे बॅक साईडने वरच्या दिशेने जातं. आणि त्यानंतर वरून सेंटर घेतलेलं आहे 8 इंच आणि मधून सेंटर घेणार आहे मी, बघू शकता तुम्ही. आता मी 8 इंच वरून सेंटर घेतलेलं आहे. ते वरून सेंटर कसं घ्यायचं मी तुम्हाला बरोबर आहे जेव्हा पेपर कटिंग करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि त्यानंतर मधून सेंटर मी घेतलेलं आहे 5 इंच बरोबर. 5 इंच घेतलेलं आहे. जसं आता तुमची कटोरीची साईज आहे त्यानुसार तुम्हाला जे मधून सेंटर आहे ते घ्यायचं असतं बरोबर. आता बघा, हा जो पेपर आहे मी डबल फोल्डेड घेतलेला आहे आणि जो बंद भाग आहे तो माझ्याकडनं घेतलेला आहे मी. तर सर्वप्रथम आपल्याला उंची घ्यायची. उंची आहे आपली तयार 13 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर त्यानंतर आपण घेणार आहोत शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं माप, जेव्हा मी तुम्हाला दाखवत होती, की कस्टमरच्या आवडीवर असतं किंवा तुमच्या आवडीवर असतं की तुम्हाला शोल्डर किती ठेवायचं, शोल्डर तयार तुम्हाला किती ठेवायचं आहे. तर मी तर आता शोल्डरचं माप हे 5च घेणार आहे, की शोल्डर पट्टी मला छोटीच हवी तयार करून. म्हणजे तयार माझं शोल्डर हे 2 किंवा 2.25 इंचाचंच तयार राहणार आहे. तर त्यानंतर मी 5वर मार्क करणार आहे आणि गळ्याला मी 2.25वर मार्क करणार आहे बरोबर. तर बघू शकता तुम्ही हे शोल्डर आता किती आलेलं आहे, बरोबर 3.25 इंच उरतं आहे. शोल्डर किती आहे, 3.25 इंच येतं आहे बरोबर. तर शिवून वगैरे मी तुम्हाला सांगितलंच होतं की 2.25 ते 2पर्यंत हे शोल्डर तयार राहणार आहे. स्टिचिंगवर आहे तुमच्या, तुम्ही त्याला स्टिचिंग मार्जिन किती देता आहे किती नाही हे तुमच्यावर असतं. तर त्यानंतर आपण घेणार आहोत मोंडा हा मी बरोबर 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा गळा आता हा बरोबर मी 6 इंचावर घेते.
मोंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि पुढचं जे गळा आहे पुढील गळा तो 6 इंचावर मार्क करणार आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप, बरोबर. आता छातीचं माप घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर जे हे अगोदर मी मोंढ्याचं आणि गळ्याचं जे मार्किंग आहे ते तुम्हाला लाईनमध्ये करून दाखवते. आणि जे मी आता तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये की मी खालच्या दिशेने सुद्धा बरोबर माप आहे किंवा नाही ते बघून घेत आहे. जे शोल्डरला आहे शोल्डरचंच माप बरोबर गळ्याचं आणि मोंढ्याचं खालच्या दिशेने आहे किंवा नाही हे नक्की चेक करून घ्यायचं. एखाद्या वेळेस लहान किंवा मोठं झालं तर जो आपला शेप असतो तो हा बिघडतो. आता त्यानंतर मी मोंढ्याची लाईनसुद्धा ओढून घेतलेली आहे आणि गळ्याचीसुद्धा मी ओढून घेत आहे. तर आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता हा आपला मोंढा आहे, हा मोंढा तुमचा 5 इंचाचा असो 5.5 असो किंवा 6 असो किंवा जास्त असो, तर आपल्याला गळा आपला 6चा आहे. कितीचा आहे गळा आपला? 6चा आहे. तर गळ्याच्या मापाने आपल्याला टेप हा इंची टेप हा ठेवायचा नसतो. जिथनं आपला मोंढा फिनिश झालेला आहे शोल्डरपासून खाली तिथून आपल्याला मोंढ्याच्याच मापाने सरळ टेप ठेवून आपल्याला छातीचं माप हे टाकायचं असतं, बरोबर. छातीचं माप आहे आपलं 7, तर 7वर एक मार्किंग केलं आणि त्यानंतर 2 इंच अजून एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे बरोबर किती 9 इंच झालेलं आहे. झालं आपलं यात छातीचं माप झालं टाकून. तर हे छातीचे माप टाकताना ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता मी बरोबर असं त्याला लाईन ओढून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की आपलं छातीचं माप हे रेडी आहे. त्यानंतर मी गळ्यालासुद्धा मार्क करून घेणार आहे. आता हे बघा, आता त्यानंतर आपली येते कमर. आता कमर किती तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं मी, कमर ही त्याच्या बॉडीच्या शेपनुसार कमरचं मार्किंग केलं जातं. तर आपली कमर जी होती ती 6.5 होती, बरोबर. तर आता एक 6.5वर मार्क करून घ्यायचं आहे. 6.5वर मार्क झाल्यानंतर पुढे 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आपल्याला. म्हणजे आपल्याला कमरेमध्ये 2.5 इंच वाढवायचं आणि छातीमध्ये 2 इंच वाढवायचं. ह्या 2 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर कटोरीचं माप अगदी, जे ब्लाऊज असतं कटोरीचं त्याचं माप अगदी व्यवस्थित निघतं. तुम्ही 1.5 इंचसुद्धा ठेवू शकता, पण जसं आपण स्टार्टिंगला शिवणकाम करतो तर एखाद्या वेळेस कमी जास्त होतं तर हे त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं. तर मी एक अशी बरोबर स्ट्रेट लाईन ओढून घेते. या पद्धतीने आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे मोंढ्याचं माप. आता बघू शकता आपल्याला मोंढा हा घ्यायचा आहे. आता मोंढा कसा घेणार, आता बघा 1 इंचाचा जो आहे तो पुढचा मोंढा असतो आपला, बरोबर. आणि 1.5 इंचावर मागचा मोंढा म्हणजेच बॅक साईडचा मोंढा हा कट होतो. तर हा 1 इंचावर घेतला पुढचा आणि अजून अर्धा इंच वाढवून म्हणजेच 1.5 इंचावर घेतलेला आहे मागील मोंढा. आता मोंढ्याचा शेप व्यवस्थित आला पाहिजे. काय करायचं, जो आपण मोंढा घेतला तर 5.5 तर त्याचं अर्ध करून घ्यायचं. अर्ध केल्यानंतर बरोबर आपल्याला हे डॉट्स असे कर्व शेपमध्ये जोडून घ्यायचे आहे, म्हणजे मोंढ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट येतो. जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा थोडंफार कमी जास्त झालं की व्यवस्थित कटिंग करता येते. तर या साईडने बघा तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे थोडं. तर आता बॅक साईडच्या मोंढ्यालासुद्धा मी आकार देऊन घेणार आहे कर्व शेपमध्ये. कर्व शेप परफेक्ट आला तर मग आपला जो मोंढा आहे तो व्यवस्थित कट केला जातो आणि शेपसुद्धा छान येतो. आता त्यानंतर गळा बघा, हा पुढचा गळा मी 2.25वरच मार्क केलेलं होतं, तर मी 2.5 इंचावर त्याला एक मार्किंग करते. आता कुणाकुणाला कसं पुढचा जो गळा आहे तो बरोबर असा ब्रॉड म्हणजेच असा जास्त मोठा आवडतो. म्हणजे ब्रॉड म्हणजे तुम्ही जसं बॅक साईडला कसं जास्त रुंदी आणि ब्रॉड घेतो आपण तसं त्या साईडने पुढचा गळासुद्धा बहुतेक जणांना असा ब्रॉड आवडतो. आणि मोस्ट ऑफली जे हे लहान साईजचे जे ब्लाऊज असतात त्यांचा पुढचा गळा हा ब्रॉड जर असला तर तो अगदी सुंदर दिसतो. तर बरोबर मी याला आता 1 इंचाचं मार्किंग करून आता बरोबर गळ्याला आकार देऊन घेत आहे. तर गळ्याला बरोबर असं तुम्ही गोल आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने बघू शकता गळ्याचा शेपसुद्धा अगदी गोल आणि अगदी सुंदर असा आलेला आहे.
तर या साईडने तुम्हाला टेप दाखवला तसं 1 इंचाचं मार्किंग नाही करायचं आहे, असं तिरकसंच करायचं आहे. त्यानंतर घेणार आहोत आपण वरून सेंटर. आता लक्षपूर्वक बघा, वरून सेंटर मी 8 इंचावर केलेलं आहे. किती? 8 इंचावर, बरोबर. त्याच्या खाली मी 2.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. किती? 2.5 इंचावर मार्क केलेलं, तर खाली बरोबर आपले 3.5 इंच उरलेलं आहे. तर हे 3.5 इंच आपल्याला ही ब्रेशरपट्टी कपड्यावर वाढवायची नसते, ही डायरेक्टली कट करायची असते. म्हणजे आपलं जे मार्जिन जे असतं ते याच्यातच आहे. तर बरोबर आता एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला व्यवस्थित सरळ. आता यानंतर आता लक्षपूर्वक बघा की मी मधून सेंटर हे कुठे टाकते आहे, तर जी बंद साईड आहे ना त्या साईडने आपल्याला मधून सेंटर घ्यायचं आहे. लक्षपूर्वक बघा, बंद साईडने आपल्याला मधून सेंटर घ्यायचं आहे. तर मधून सेंटर आहे आपलं 5 इंच. किती आहे? 5 इंच. तर एक खालच्या जी ब्रेशरपट्टीची लाईन होती मी त्याच्यावर एक केलेलं आहे मार्किंग, आणि वरून सेंटर जे घेतलं होतं 8चं तिथं पण एक मार्किंग केलेलं आहे. तसं 2 ठिकाणी मी मार्किंग करून घेतलं आहे. तर आता हे दोघी जे मार्क केले ते डॉट डॉटने जोडून घेणार आणि त्यानंतर मी त्याला कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेईल. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने कटोरीचा हा गोल आकार दिलेला आहे. अगदी परफेक्ट आणि अशी गोल ही कटोरी तयार झालेली आहे. आता बघू शकता तुम्ही, गळा पण व्यवस्थित झालेला आहे, मोंडासुद्धा झालेला आहे, आणि ही जी ब्रेशरपट्टी आहे, आता ब्रेशरपट्टी आणि हे बरोबर जर आपण मार्किंग सोडलं तर आपली बरोबर 2.5 ते 3 इंचाची ही पट्टी तयार राहते. म्हणजे कमरेच्या साईडने 2.5 आणि कटोरीच्या साईडने 3 इंच ही अशी तयार राहते. हिला आपल्याला ब्रेशरपट्टीला पुढच्या साईडने बरोबर कर्व आकार द्यायचा, हलका एकदम हलक्या हाताने त्याला कर्व आकार द्यायचा आहे, जास्त मोठा द्यायचा नाही आहे, नाहीतर जो कर्व आकार असतो तो पूर्ण आपल्या कटोरीच्या म्हणजे ब्रेस्टच्या बरोबर मधल्या साईडला येतो. तर अशा पद्धतीने हा कर्व आकार द्यायचा आहे. तर आता हा कर्व आकार दिल्यानंतर बघू शकता तुम्ही, हे पूर्ण आपलं पेपरचे जे मार्किंग झालेलं आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. ही सर्व मापे अगदी व्यवस्थित टाकल्यावर जे पेपर कटिंग केलेलं असतं त्याच्यानुसार जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज हे अगदी परफेक्ट बसेल. तर हे सर्व गोष्टी व्यवस्थित मेजर करून घ्यायच्या आहेत. आणि ब्लाऊजवरून जर मापे कशी घ्यायचं आहे याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बनवून टाकेल. तर यानंतर बघा, मी जी फिटिंगची जे मार्जिंग होतं तिथं एक लाईन ओढून घेतलेली. आता यानंतर आपण याची पेपर कटिंग करून घेऊया. पेपर कटिंग करतानासुद्धा आपल्याला सर्व गोष्टींचं दक्षता घ्यायची असते की जसं आपण पेपर जे ड्रॉ केलेलं आहे पॅटर्न त्याच पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग करायचा असतो. कमी किंवा जास्त करायचं नाही. याच्याने जो ब्लाऊजचा जो शेप असतो, जे ब्लाऊज असतं ते आपलं बिघडण्याची दाट शक्यता असते. आता बघा, बहुतेकदा काय करता लेडीज, आता जसं आपण पेपर कटिंग करतो आहे तर हे दोघी मोंड आहेत, तर काय करता, जो फर्स्टवाला मोंड आहे 1 इंचाचा तोच कट करून घेता. तर तो आपल्याला कट करायचा नसतो. आपल्याला जो 1.5 इंचाचा जो मोंडा असतो, अर्धा इंच वर वाढलेला, त्यालाच फक्त आपल्याला कट करायचा आहे. आणि त्यानंतर मी आता याला ओपन करून घेईल आणि बॅक साईड याची वेगळी करून घेईल आणि फ्रंट साईडची जी ती कटिंग आपण करून घेऊया. फ्रंट साईड कट करताना हे बघा काय करायचं आहे, बरोबर फ्रंट साईडची कटिंग करण्याच्या अगोदर हे दोघी पार्ट्स जे ते आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत, बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा. तर या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर फ्रंट साईडचं जे आहे मी ते आता जे पार्ट्स आहेत ते मी तिघीही पार्ट्स आता वेगळे करून घेणार आहे. हा बॅक साईड रेडी आहे. आता आपल्याला याची कटिंग करायची. तर आता गळा कट करून घेणार आहे. अगोदर गळा बघा, मी जो 2.5 इंचाचा खालून ब्रॉड केलेला होता तो गळा मी आता कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने गळा कट झाल्यानंतर ब्रेशरपट्टी आणि कटोरी हे सगळं व्यवस्थित आपलं जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हळूवारपणे कटिंग करायची, घाई न करता, कारण की फर्स्ट टाईम जर आपण कुठलीही गोष्ट करतो कधीही शांतपणे आणि हळूवार केली तरच ती व्यवस्थित होते.
तर या पद्धतीने बघा मी जो अर्धा इंचाचा मोंडा होता बॅक साईडचा तो सुद्धा काढून घेतलेला आहे आणि आता कटोरीची सुद्धा कटिंग झालेली आहे आपली। तर या पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची। त्यानंतर मी बॅक साईडच्या गळ्याची सुद्धा तुम्हाला कटिंग दाखवते आहे। तर बॅक साईडला सुद्धा गळा मी 2.25 इंचावर घेणार आहे गळ्याचं मार्जिन आणि जी आपले गळा उंची आहे ती मी 9.5 वर घेणार आहे। 9.5 वर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे आणि याला बरोबर ड्रॉ करून त्याला मी गोलाकार शेप देऊन घेणार आहे। गोलाकार नाही म्हणताना यू आकारामध्ये त्याला देणार आहे। यू आकार शेप द्यायचा आहे। खालून तुम्हाला ब्रॉड घ्यायचा असेल गळा तर तुम्ही 3 इंच 2.5 इंच याच्यानुसार तुम्ही गळ्याचं जे बॉटम आहे ते तुम्ही ड्रॉ करू शकता आणि त्या पद्धतीने गळा हा कट करू शकता। तर मी खाली 2.5 इंचावर एक मार्क करून घेणार आहे आणि या पद्धतीने मी गळ्याची कटिंगसुद्धा करून घेणार आहे। गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर मोस्ट ऑफली जे 28 साईजचे किंवा ते लहान जे ब्लाऊज असतात लहान साईजचे तर त्यांच्यावर हे मोठे गळे अगदी सुंदर आणि फिनिशिंगने खूप छान बसतात आणि दिसायलासुद्धा ते छान दिसतात। तर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या या चॅनलवर सर्व प्रकारचे कटोरी ब्लाऊजचे कटिंग पाहायला मिळणार आहेत। तसेच दुसरे फोर टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 2 पीस प्रिन्स कट, 3 पीस प्रिन्स कट याचे आणि ब्रेशर पट्टी लावून जे आपलं 4 टक्स ब्लाऊज असतं त्याचेसुद्धा मी तुमच्यासोबत पेपर कटिंग शेअर करणार आहेत। आणि या अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवर हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। जर चॅनलवर नवीन असणार तर तुम्ही नक्की व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकता। तर या मी कटोरी ब्लाऊजचं आता चालू केलेलं आहे। तर या पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे सगळे मापं तुम्हाला 28 पासून त्या सर्व मोठ्या मापापर्यंत सगळं मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। त्याशिवाय त्यांचं कटोरी वाढवायची कशी आणि बाही कशी कट करायची याचंसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून घरी बसल्या तुम्ही शिवणकाम अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता। कारण की शिवणकाम सगळ्यांनाच येतं आणि स्वतःचे जर ब्लाऊज तुम्ही स्वतः शिवले तर तो वेगळाच आनंद असतो। तर बघू शकता आपलं हे कटोरी ब्लाऊजचं जे पहिलं पेपर कटिंग होतं ते व्यवस्थित असं छान झालेलं आहे। आता त्यानंतर कटोरीचं आणि बाहीचं जे माप कशी कटिंग करायची मी याचा व्हिडिओ दोघींचा सेपरेटली टाकणार आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।